हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त बटाट्याची भाजी. ही बटाट्याची भाजी आहे ती उपवासासाठी खाल्ली जाते. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला फटाफट सुरुवात करूयात. तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत आणि ते बॉईल करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याचे काप करून घेऊयात. जर तुम्हाला बटाटा स्मॅश करून घ्यायचा असेल तर तुम्ही स्मॅश करून देखील घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीने त्याचे भाग करून घेणार आहे. माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा. तर सर्व माझे बटाटे आहेत ते कापून झालेले आहेत. मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि 1 चम्मच मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान आपण गरम करून घेऊयात. तर तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मी जिरा घेतलेला आहे. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि एक मिरची घेतलेली आहे, ती मध्ये कापून घेतलेली आहे. तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अजून जर मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आणि इथे मी बटाटे घेतलेले आहेत. ते आता आपण चांगले मिक्स करून घेऊयात. आणि ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये मी हळद वगैरे घालणार नाही आहे किंवा मसाला देखील घालणार नाही आहे. तर तुम्ही मिरची आहे ती तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. इथे मी 3 चमच शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आता आपण मिक्स करून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट घातल्याने ही भाजी आहे ना खूप छान लागते. शेंगदाण्याचा कूट आहे तो स्किप करू नका. आता आपण वरून लिंबू पिळून घेऊयात. इथे लिंबू आहे तो मी अर्धा घेतलेला आहे. लिंबू घातल्याने खूप छान चव येते आपल्या भाजीला. आणि आता आपण मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊयात भाजी. झाकण न ठेवता वाफवून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सर्वांना शेअर करा फ्रेंड्स फॅमिलीमध्ये. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.